US मध्ये जॉब लागला आणि H1B व्हिसा हातात आला की एकदम लाईफ सॉर्ट झाल्यासारखं वाटतं की नाही. पण अमेरिकेत असलेल्या प्रत्येक भारतीय माणसाच्या मनात एक सायलेंट टेन्शन असतंच ग्रीन कार्डचं. आणि त्यातनं लोक 50दा विचारत राहतात, ग्रीन कार्ड कधी मिळणार, ग्रीन कार्ड कधी मिळणार, ग्रीन कार्ड कधी मिळणार, ग्रीन कार्ड कधी मिळणार. काही लोक 5 वर्ष वाट बघतात, काही लोक 10 वर्ष, तर काही लोकांचा वेट टाइम 20 वर्षाच्या वर सुद्धा जातो. सो आपण आज ग्रीन कार्ड बद्दल जगात जी काही माहिती आहे ती सगळी समजून घेणार आहोत. कंपनी ग्रीन कार्ड कधी अप्लाय करते, पर्म आणि I-140 हे काय असतं, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो जगाला पडलेला आहे, भारतीयांसाठी ग्रीन कार्डची टाइमलाईन काय आहे. सो आज आपण H1B पासून ग्रीन कार्ड पर्यंतचा पूर्ण रोडमॅप बघूयात. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि वेलकम बॅक टू अमेरिकन लाईफ मराठी वाईब. हा आपल्या विजा सिरीजचा खूप 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 इम्पॉर्टंट एपिसोड आहे. आतापर्यंत आपण मागच्या 3 व्हिडिओज मध्ये एका इंडियनची अमेरिकेतली H1B पर्यंतची जर्नी बघितलेली. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं आणि गैरसमज आहे बेसिकली हा, की अमेरिकेत H1B मिळाला की लाईफ सॉर्ट झालं. पण असं अजिबात नाहीये. जर तुम्हाला तुमचं अमेरिकेतला स्टे सॉर्टेड हवा असेल तर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळणं गरजेचं आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत ग्रीन कार्ड कधी मिळेल काहीही सांगता येत नाही. मग तरी सुद्धा आम्ही सेफली राहू शकतो का हवे तितके वर्ष? तर येस. कसं ते सांगते. तर सगळ्यात आधी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूयात. ग्रीन कार्ड म्हणजे नेमकं काय? साध्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रीन कार्ड म्हणजे US मध्ये परमनंट रेसिडेन्सी मिळणं. म्हणजेच तुम्ही अमेरिकेत लॉंग टर्म लीगली कोणत्याही टेन्शन शिवाय राहू शकता. मग H1B आणि याच्यात फरक काय? तर H1B मध्ये तुम्ही जॉबवर डिपेंडेंट असता. कंपनी बदलायची असेल तरी विचार करावा लागतो. पण ग्रीन कार्ड मिळाल्यावर गेम पूर्ण बदलतो. तुम्ही कंपनी फ्रीली स्विच करू शकता, जॉबमध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळते, US मध्ये परमनंटली राहणं सिक्युअर होतं, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे US सिटिझनशिप कडे जाण्याची ही नेक्स्ट स्टेप आहे. पण लक्षात ठेवा, ग्रीन कार्ड ही सिटिझनशिप नाहीये, पण ऑलमोस्ट त्याच्या जवळचीच स्टेज आहे. आता पुढचा प्रश्न आहे की ग्रीन कार्ड कोणाला मिळू शकतं? तर ग्रीन कार्ड मिळवायचे भरपूर वेज आहेत, पण ब्रॉडली लोक या 4 कॅटेगरीज मध्ये ग्रीन कार्ड मिळवतात. त्यातला इंडियन्ससाठी सगळ्यात कॉमन वे म्हणजे एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्ड. यामध्ये तुमची कंपनी तुम्हाला ग्रीन कार्ड स्पॉन्सर करते. तुम्ही H1B वर असता आणि तुमचा जॉब करत असता आणि ग्रीन कार्डची प्रोसेस हळूहळू कंपनी स्टार्ट करते. यामध्ये EB1, EB2 आणि EB3 असे 3 वेगळे कॅटेगरीज आहेत. याबद्दल आपण थोड्या वेळात बोलूयात. दुसरा वे म्हणजे फॅमिली बेस्ड ग्रीन कार्ड. यामध्ये जर तुमचे क्लोज्ड नातेवाईक US सिटिझन असतील, म्हणजेच तुमचे पॅरेंट्स झाले, बहीण भाऊ और मुलं और अजून कोणी तुमचे क्लोज नातेवाईक असतील, तर ते लोक तुम्हाला ग्रीन कार्ड स्पॉन्सर करू शकतात. तिसरा म्हणजे मॅरेज बेस्ड, जे सगळ्यांना माहितीये. जर तुमचं एका US सिटिझन बरोबर किंवा ग्रीन कार्ड होल्डर बरोबर लग्न झालं असेल तर तुम्ही इमिजिएटली ग्रीन कार्डला अप्लाय करू शकता. ही प्रोसेस फुल्ली लिगल आहे. पण एवढ्यासाठीच लग्न करू नका, कारण या प्रोसेसमध्ये प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं आणि स्क्रुटिनी खूप स्ट्रिक्ट असते. आणि चौथा म्हणजे इन्व्हेस्टमेंट बेस्ड. जर तुम्ही US मध्ये एखादी मोठी बिझनेस इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळू शकतं. पण ऑनेस्टली सांगायचं झालं ना, तर आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांसाठी कोणता रिअलिस्टिक पाथ आहे? तर एम्प्लॉयमेंट बेस्ड ग्रीन कार्ड. आणि म्हणूनच आज आपण कंपनी थ्रू ग्रीन कार्ड प्रोसेस कशी चालते यावरती फोकस करणार आहोत, म्हणजेच H1B टू ग्रीन कार्डचा पाथ. तर H1B मिळाल्यावर कंपनी ग्रीन कार्ड प्रोसेस कधी सुरू करते? तुम्हाला आठवत असलं तर मागच्या 3 व्हिडिओज मध्ये आपण अनिलला बघितलेलं, ज्यात त्याला H1B व्हिसा मिळाला आणि तो आता US मध्ये जॉब करतोय. पण आता त्याला ग्रीन कार्ड मिळवायचं आहे. तर ही प्रोसेस एकदम इन्स्टंटली होत नाही की चला अप्लाय केलं आणि ग्रीन कार्ड मिळालं, असं होत नाही. ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्या ग्रीन कार्ड स्पॉन्सर करतात का? नाही. सगळ्यात आधी प्रत्येक कंपनी हे बघते की हा एम्प्लॉई लॉंग टर्म साठी आपल्याला व्हॅल्युएबल आहे का. कारण ग्रीन कार्ड प्रोसेस खूप एक्सपेन्सिव्ह असते आणि टाइम कन्झ्युमिंग असते. सो कंपन्या ग्रीन कार्ड लगेच स्टार्ट करत नाहीत. साधारण 1 ते 3 वर्ष तुमचा परफॉर्मन्स बघूनच त्या ठरवतात. पण इकडे एक खूप क्रुशियल पॉइंट आहे. तुम्हाला H1B व्हिसा जेव्हा मिळतो तेव्हा तो फक्त 6 वर्षासाठी व्हॅलिड असतो. येस, ओनली 6 इयर्स. सो तुमचं ग्रीन कार्ड प्रोसेसिंग जे आहे ना, ते लवकर स्टार्ट झालं पाहिजे. म्हणजेच H1B मिळाल्यावर पुढच्या 6 वर्षाच्या आत तुमच्या हातात I-140 आलाच पाहिजे. आता हा काय प्रकार असतो हे थोड्या वेळात बघूयात. सो अनिलकडे आता लिमिटेड टाइम आहे US मध्ये राहण्यासाठी.
आणि जर त्याची ग्रीन कार्ड प्रोसेस लेट स्टार्ट झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ग्रीन कार्डला अप्लाय करायची पहिली स्टेप म्हणजे पर्म. या स्टेपमध्ये अमेरिकेतल्या कंपनीला US गव्हर्नमेंटला हे प्रूव्ह करावं लागतं की त्यांच्याकडे या पर्टिक्युलर जॉबसाठी इक्वली क्वालिफाईड US एम्प्लॉई अवेलेबलच नाहीये आणि म्हणूनच ते एका फॉरेन वर्करला त्या रोलसाठी हायर करून ग्रीन कार्डची प्रोसेस सुरू करतात. म्हणजे पर्म हे एक प्रकारचं प्रूफच आहे ज्यामध्ये एम्प्लॉयरने योग्य अमेरिकन कॅन्डिडेटला मार्केटमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना योग्य एम्प्लॉय मिळाला नाही आणि म्हणूनच एका फॉरेन वर्करला ते ग्रीन कार्ड स्पॉन्सर करतायत. ही गोष्ट अमेरिकन कंपनीजला त्यांच्या गव्हर्नमेंटला प्रूव्ह करावी लागते. कारण थोडासा विचार करा की जर सपोज आपल्या देशामध्ये आपली माणसं सोडून एखाद्या कंपनीने जर एखाद्या फॉरेन वर्करला त्या रोलसाठी घेतलं ज्यात जास्त सॅलरी सुद्धा मिळते तर गव्हर्नमेंट हेच म्हणेल ना की आपल्या देशातले लोक क्वालिफाईड नाही आहेत का या रोलसाठी. सो सेम थिंग इकडे सुद्धा अप्लाय होते. सो ग्रीन कार्ड स्टार्ट करायच्या आधी पर्म प्रोसेसिंग करावं लागतं. ही कम्प्लीट प्रोसेस एम्प्लॉयर म्हणजेच तुमची कंपनी आणि कंपनीचे इमिग्रेशन लॉयर हँडल करतात. हा पर्म मॅक्सिमम 1.5 वर्षात अप्रूव्ह होऊन जातो. आता यानंतरची मोठी स्टेप आहे I-140. हे एक पेटिशन असतं जे तुमची कंपनी USCIS कडे फाईल करते पर्म मिळाल्यावरती, ज्यामध्ये USCIS सगळे फायनल व्हेरिफिकेशन करते. जसं की कंपनी स्पॉन्सर करते का ग्रीन कार्ड त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला, तो एम्प्लॉई या जॉबसाठी क्वालिफाईड आहे का, जॉब रोल आणि रिक्वायरमेंट्स मॅच होत आहेत का, हे सगळे व्हेरिफिकेशन करते. सो बेसिकली I-140 डॉक्युमेंट हे प्रूव्ह करतं की तुम्ही ग्रीन कार्ड मिळण्यासाठी क्वालिफाईड आणि एलिजिबल आहात. तो अशाच प्रकारे अनिलच्या कंपनीने त्याचा पर्म प्रोसेसिंग करून I-140 फाईल केला आणि तो अप्रूव्ह सुद्धा झाला. तो सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते. आता तो सेफ आहे का US मध्ये राहण्यासाठी कितीही वर्ष? तर येस, नाव ही इज सेफ. कारण जर तुम्हाला H-1B लागल्यावरती 6 वर्षाच्या आत I-140 मिळाला असेल तर तुम्ही US मध्ये ऍक्च्युली सेफ स्पॉटवर आहात आणि पुढचे कितीही वर्ष राहू शकता विदाउट एनी लिमिट. कारण आता ग्रीन कार्ड मिळेपर्यंत याच I-140 मुळे तुम्हाला मल्टिपल H-1B एक्सटेन्शन्स मिळणार आहेत. सो 5 वर्षातच अनिलचा I-140 अप्रूव्ह सुद्धा झाला. आता तो दर 3 वर्षांनी H-1B एक्सटेन्शन करू शकतो आणि हवा तेवढा वेळ राहू शकतो US मध्ये. आता येते पुढची स्टेप, प्रायोरिटी डेट. जेव्हा पर्म फाईल होतं तेव्हा तुमची एक प्रायोरिटी डेट सेट होते. म्हणजेच ग्रीन कार्डच्या क्यू मधली तुमची पोझिशन, ज्यात ग्रीन कार्ड मिळण्याच्या वेटिंग लिस्ट मध्ये तुम्ही एंटर होता आणि मग गेम सुरू होतो वेटिंगचा. कारण आता तुमचं काम झालेलं आहे. आता फक्त वाट बघत बसायची आणि आपलं आयुष्य जगत राहायचं. US गव्हर्नमेंट दर महिन्यात एक व्हिसा बुलेटिन पब्लिश करते ज्यात सांगितलं जातं की कोणत्या प्रायोरिटी डेटला ग्रीन कार्ड अवेलेबल आहे आता. आणि तुमची प्रायोरिटी डेट करंट झाली तर तुम्ही पुढची स्टेप घेऊ शकता, ती म्हणजे I-485. जेव्हा ग्रीन कार्डसाठी प्रायोरिटी डेट करंट होते तेव्हा ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी फायनल स्टेप म्हणजे फायलिंग अँड I-485 ऍप्लिकेशन. ही ग्रीन कार्ड अप्रूव्ह होण्याची फायनल स्टेज आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं इमिग्रेशन स्टेटस ऍडजस्ट करता. म्हणजेच H-1B सोडून आता अमेरिकेतला परमनंट रेसिडेंट होता. तर असा आहे आपला H-1B टू ग्रीन कार्डचा पूर्ण फ्लो आणि ही आहे या पूर्ण फ्लोची समरी. आता काही लोकांना हा प्रश्न पडला असेलच की आमच्या कंपनीने जर आमचं पर्म लवकर फाईल नाही केलं तर काय होईल. इथे येतो द 365 डेज रूल. तुमच्या नावावर पर्म किंवा I-140 कमीत कमी 365 डेज आधी फाईल झाला पाहिजे, तुमचा 6 वर्षाचा H-1B लिमिट संपण्याआधी. समजा तुमचा H-1Bचा 6वं वर्ष चालू आहे आणि तुमच्या कंपनीने एक्सपायरी व्हायच्या आत म्हणजे 350th डेला पर्म फायलिंग स्टार्ट केलं किंवा पर्म प्रोसेसिंग स्टार्ट केलं तर काय होईल. तुम्हाला अमेरिका सोडून कायमचं तुमच्या घरी भारतात जावं लागेल. सो जस्ट मेक शुअर की हा 365 डे रूल तुम्ही फॉलो करते और तुमची कंपनी फॉलो करते. म्हणजे नॉट नेसेसरी की तुमच्या हातात I-140 पाहिजेच किंवा पर्म प्रोसेस्ड पाहिजेच. या रूलची रिक्वायरमेंट अशी आहे की पर्म ऍटलिस्ट फाईल झालं पाहिजे, अप्रूव्ह झालं नाही तरी चालेल. हे केल्यावर काय होतं, तुमचा H-1B विजा जरी एक्सपायर झाला 6 वर्षांनंतर तरीही तुम्हाला 1 वर्षाचं H-1B एक्सटेन्शन मिळतं. नॉर्मली 3 वर्षाचं असतं, पण जर तुमच्या कंपनीने पर्म लेट फाईल केला ऍटलीस्ट बिफोर 365 डेज ना तरी तुम्ही
एक वर्षाने H1B एक्सटेंड करू शकता तुमचं. एकदा I-140 मिळाला की अगेन यू कॅन गो टू 3 year सायकल. आय होप तुम्हाला हे सगळं समजते आणि मी जास्त कन्फ्युजन क्रिएट नाही करत आहे तुमच्या डोक्यामध्ये. पण जर काही डाऊट्स असले तर प्लीज रीच आउट टू मी ऑन इंस्टाग्राम किंवा युट्यूबच्या कमेंट्समध्ये पण विचारू शकता प्रश्न. सो ही एक सेफ साईड टिप नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला जॉब लागल्यावर कंपनीने तुमचं पर्म मॅक्सिमम 3 वर्षात फाईल करायलाच हवं. अशा प्रकारे आज आपण ग्रीन कार्डचे सगळे बेसिक्स आणि H1B टू ग्रीन कार्डची प्रोसेस समजून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रीन कार्डच्या कॅटेगरीज काय असतात, प्रायोरिटी डेट्स, अमेरिकेतल्या सिच्युएशनचे लेटेस्ट अपडेट्स आणि 2026 मध्ये इंडियन्ससाठी ग्रीन कार्डची टाइमलाईन हे सगळं बघणार आहोत. सो पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करायचा नाही कारण त्यात ऍक्च्युअल रियालिटी चेक येणार आहे. बाकी अशा व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये टाका आणि तुमचे मुलं, नातेवाईक किंवा त्यांचे मुलं जर अमेरिकेत असतील किंवा अमेरिकेत यायची इच्छा असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, ज्यावरून त्यांना विजा रिलेटेड, ग्रीन कार्ड रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. ही विजा सिरीजच शेअर करा रादर. आणि आता व्हिडिओ संपायच्या आधी येतो माझा फेवरेट पार्ट, तो म्हणजे कमेंट्सचा शाउट आउट. तर लेट्स गो MSK आणि योगीराज वाघ यांच्याकडून आम्हाला खूप छान कमेंट्स आल्यात. तुम्ही दोघं आमच्या व्हिडिओजवर कायम छान छान कमेंट्स टाकून आम्हाला खूप सपोर्ट करता, त्यासाठी धन्यवाद. आणि बाकीचे लोक, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण इकडे मी तुम्हाला अमेरिकेशी रिलेटेड सगळं व्हॅल्युएबल कंटेंट, विजा इन्फॉर्मेशन आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा करत असते मी आपल्या चॅनलवरती. जायच्या आधी एक क्विक नोट, जर तुम्हाला अमेरिकेत काही हेल्प हवी असेल, म्हणजे तुमचे मुलं जर इकडे येणार असतील, अकोमोडेशन शोधायचे असतील, काही ग्रीन कार्ड रिलेटेड, विजा रिलेटेड इन्फॉर्मेशन हवी असेल, टाइमलाईन जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही मला कधीही रीच आउट करू शकता. इंस्टाग्राम DM करू शकता कन्सल्टेशनसाठी. अँड आय वुड रिअली लव्ह टू हेल्प यू. कारण की आय अंडरस्टँड, जर तुम्ही पॅरेंट असाल आणि तुमचं मुलगा और मुलगी पहिल्यांदा अमेरिकेत जात असेल एका नवीन देशामध्ये, तर तिकडे कोणीतरी ओळखीचं असलं ना तर थोडंसं छान वाटतं. भेटूयात पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. बाय बाय.